हॅलो अँड वेलकम टू माय ट्विंडम. आणि आजची मॉर्निंग जरा आमच्या या मोगुदादापासून करून घेऊया. पालाभाज्या तोडायला बसलं की ह्याचं इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात आधी असतं. आणि दुपारला आम्हाला जायचं होतं मम्मीच्या एका कामासाठी. तर ते कामासाठी गेलो तर माझ्या मुलीला म्हटलं, बाई हात पकड. तर नाही, तिला हात पकडायचंच नसतं. ती मला रस्ता दाखवते, मी नाही. आणि परत येताना मी आमच्यासाठी काही फ्रूट्स घेऊन घेतले. जसं की मी तुम्हाला बोलले होते की आपल्या रुटीनमध्ये फ्रूट ॲड करायचे आहेत. तर मी म्हटलं तू जा अंदर. नाही, तिला तेही स्वतःच करायचं आहे. म्हणजे ह्याचीही बॅग तीच पकडणार. आणि मम्मी भारी आहे भारी आहे असं. मी म्हटलं बाई हे पण पकड मग. तर नाही, मी ते नाही पकडत, मी फ्रूट्स पकडेल. आणि हो, कालचं पार्सल ओपन करायचं राहिलं होतं तर तेही करून घेऊ म्हटलं. तर त्यामध्ये मी बोलवले होते पिलग्रीमचे काही प्रॉडक्ट्स. त्यामध्ये हा एक मला फ्री म्हणू शकतो किंवा एक टेस्टर म्हणू शकतो, ते मला दिलं आहे. सो यालाही मी तसं यूज केलं आहे आधी. बट फोकट का माल अपन को चाहिएच होता है. आणि हे जे प्रॉडक्ट्स आले आहेत ते माझ्या एक्सपेक्टेशन्सच्याही पेक्षा जास्त चांगले आले आहेत. आणि आता ह्याचं रिझल्ट मी तुम्हाला नंतर सांगेल, म्हणजे यूज केल्यानंतर ऑब्व्हियसली. आणि या नंतरच्या पॅकेटमध्ये ना मला 1 नंबर डील मिळाली होती. म्हणजेच 1 क्यूबवर 1 मुफ्त मुफ्त मुफ्त. जवीमेट आठवलं, ही जवीमेट सोडा. पण हे जे प्रॉडक्ट्स मिळाले आहेत ना मला, एकावर एक बाय 1 गेट 1 फ्री असं ते डील होतं. तिथे मी क्रीम बोलवली आणि त्यानंतर माहिती आहे का, मला हे 2 पॅक मिळाले. ऑलरेडी 2 पॅक होते ते जे होते फेस वॉश. मी माझं तर गुंडाळून घेतलं, पण माझ्या मुलीचं गुंडाळायचं राहिलं होतं. तर मी तिचंच ते काम बघत होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आत्ता माहिती आहे का तिला असते. हल्ली माझ्यापेक्षा जास्त काम ती करते. हां. आणि ठरल्याप्रमाणे आपण आपला एक फ्रूट खाऊन घेऊया असं विचार केला. तर मुलीला म्हटलं बाई खा. तर तिचं काम माझ्यासारखंच आहे. म्हणजे मीच नाही खात तर ती कुठून खाणार. तर मलाच आधी सुधरावं लागेल. सुधर जा बेटा, नाही तर तेरी लडकी बिघड जाएगी. छोड दो. आणि कॅमेराला जरा सोडून गेले तर हिचं नेहमीप्रमाणे त्याच्या मागे ना काहीतरी चाडे सुरू असतात. म्हटलं तू हो बाजूला आणि मला माझं काम करू दे. तर नेहमीप्रमाणे दुपारला माझे कामं करून घेतले. ते करता करता मला रात्रीचे 7-7:30 वाजलेत. स्वयंपाकाचं आवरलं आणि त्यानंतर पुन्हा बसले. तर हे माझ्या मुलीचं पुन्हा तिथे इन्व्हॉल्वमेंट आलं. आणि काही वेळानंतर माहिती आहे का, माझे बाबासुद्धा. म्हणजे ना माझ्या घरात आता सगळ्यांनाही मला पर्सनल सेपरेट असं व्लॉगिंग सुरू करून द्यावं लागेल, मला असं वाटतं आहे. म्हणजे ना एक ऑब्सेशन झालं आहे सगळ्यांना आता कॅमेराचं, कॅमेरासमोर स्टँड होण्याचं. तर ते मला चांगलं वाटते. इट मीन्स आपण चांगलं करत आहोत, मला असं वाटतं आहे आता. आणि माझ्या बाबासुद्धा एक्सायटेड असतात खूप जास्त. अँड माझी मम्मीसुद्धा. सो आमचं तर आम्ही करतो आहे हे सगळं. आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.